तुम्हाला माहीत आहे का, एक अमर पक्षी आजही आहे ज्याने रामायण 11 वेळा आणि महाभारत 12 वेळा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. हा काही साधारण पक्षी नाही, हा आहे काकभुशुंडी, कावळ्याच्या रूपात जन्मलेला एक अमर ऋषी. असं म्हणतात आपल्या पूर्वजन्मात ते शिवभक्त होते, परंतु अभिमान आणि गुरूंचा अनादर या 2 दोषांमुळे त्यांचे आयुष्य बदलले. भगवान शंकर रागावले आणि म्हणाले, गुरूंचा अनादर करणाऱ्या, तू हजारो जन्म एक तुच्छ प्राणी बनून भटकशील. त्यांच्या गुरूंना त्यांच्यावर दया आली. त्यांनी देवदेवतांकडे प्रार्थना केली. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, हजारो जन्मानंतर हा रामभक्त बनेल. त्याच्या शापातच त्याचं कल्याण दडलं आहे. काळ पुढे सरकत गेला. असंख्य जन्म पूर्ण झाले. एका जन्मात ते ब्राह्मण बनले. पण एकदा त्यांनी लोमस ऋषींशी वाद घातला. क्रोधित होऊन ऋषींनी श्राप दिला, तू कावळ्यासारखं कावकाव करतोस, जा तू कावळा बनून जग. आणि हेच त्यांचं वरदान ठरलं. कावळ्याच्या रूपात काकभुशुंडीला रामभक्ती मिळाली, अमरत्व मिळालं आणि काळाचा साक्षीदार होण्याचा वर मिळाला. आजही म्हणतात काकभुशुंडी आजही जिवंत आहे. युग बदलताना, कथा घडताना ते स्वतः डोळ्यांनी पाहत आहेत. तुम्हाला काय वाटतं, काकभुशुंडी आजही पृथ्वीवर फिरत असतील?